बीडमधून मारहाणीचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे। आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्याकडून शोरूमच्या मॅनेजरला मारहाण झाल्याचा आरोप होतोय। तर मारहाण करणारे लोक माझे कार्यकर्ते नव्हते असं स्पष्टीकरण संदीप क्षीरसागर यांनी दिलं। आणि त्या शूटिंग जर आपण बघितली तर तुम्ही जे नाव सांगता ते किंवा माझ्या संबंधितले लोक आहेत ते उलट त्या मुलाला तिथं वाचवतात। बरं, गुन्हा जर झाला असेल, एखाद्याला मारहाण झाली असेल, ज्याला मारहाण झाली त्याच्याकडून मला वाटतं तुम्ही प्रतिक्रिया घेतल्या पाहिजे आणि त्याच्या संदर्भातलं काही चुकी झाली पाहिजे तर ती कारवाई केली पाहिजे। नाही, माझी भूमिका स्पष्ट आहे। एक तर ते माझे माणसं नाही आहेत ज्यांनी मारहाण केली आणि त्याच्यामध्ये संबंधित जी घटना ज्याच्यासोबतच्या माणसांसोबत जी झाली त्यांनी जर अर्ज दिला तर कारवाई झाली पाहिजे। बीडमधल्या एका आमदाराच्या स्वीय सहायकाने गुंडागर्दी करून मारण्याचा प्रयत्न केलाय कोणाला तरी। त्याचं सीसीटीव्ही फुटेज आता आलंय आणि ही तीच व्यक्ती आहे की त्यांनी काही दिवसांपूर्वी बीड जिल्हा कसा गुंडागर्दीचा जिल्हा होतो हे सांगितलं होतं। सुरेश धस या बाबतीत बोलायला पाहिजे, त्यांचा खोक्या कुठं गायब आहे ते सुद्धा जरा जनतेसमोर येऊ द्या आणि क्षीरसागरांच्या पीएने जे काही मारहाण केली ते सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्या। अजितदादा त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत म्हणून नक्कीच त्याची दखल घेतील आणि बीड जिल्ह्यामध्ये गुंडागर्दीला खतपाणी कोल घालतंय हेही या माध्यमातून दिसून येईल।